रामकृष्ण हरी. माऊलींचा आज आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालेलं आहे. सध्या सगळा महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे आणि सगळ्यांच्याच नजरा आता पंढरपुराकडे लागलेल्या आहेत. मग आम्ही दोघींनी विचार केला की का नाही हे 15 दिवस आपण पण विठ्ठलमय होऊया आणि पंढरपूर क्षेत्र म्हणजे पृथ्वी तलावरचं वैकुंठच. तर याच भागात प्रसिद्ध असलेले काही पदार्थ घेऊन आम्ही आलेलो आहोत. तर आषाढी एकादशीपर्यंत आपण पंढरपूर किंवा त्याच्या आसपासच्या भागांच्या रेसिपीज बघणार आहोत. प्रीती, आज आपण पंढरपूरचं सूप हा करणार आहोत ना? अगं नाही मानसी, सूप नाही, पंढरपूरच्या रेसिपीज करणार आहोत ना. तर तिथली एक प्रसिद्ध आमटी करणार आहोत आपण. अगं नाही, म्हणजे आपल्याकडे जो फूड सायन्सचा जुना ग्रंथ आहे ना, ज्याला आपण नलपाकदर्पण म्हणतो, हो, त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की डाळीमध्ये जेव्हा तुम्ही पाणी, हिंग, हळद घालून शिजवता आणि त्याच्यानंतर जे एक पातळ पदार्थ जो तयार होतो म्हणजे शिजलेली डाळ, त्याला आपल्याकडे सूपहा असं म्हटलं जातं. त्यामुळे जो इंग्रजी शब्द आहे ना, तो ह्या मूळ सूपहा पासून आलेला असावा. अच्छा, हो. म्हणजे पंढरपूर तालुक्यातलं स्पेशल सूपहा म्हणजेच पंढरपूर तालुक्यातलं करकम नावाचं एक गाव आहे, तिथली स्पेशल बाजार आमटी आपण करणार आहोत. अगं पण प्रीती, ह्याला बाजार आमटी का म्हणतात? अगं मी एक गोष्ट ऐकली आहे त्याच्याबद्दल, ती सांगते. म्हणजे सोलापूर जिल्ह्यात तुला तर माहितीच आहे, विणकर खूप आहेत. हो. आणि तिथे करकम नावाचं जे गाव आहे पंढरपूर तालुक्यातलं, तर तिथे आठवडी बाजार असायचा. मग तिथे आठवडी बाजारात सगळे व्यापारी यायचे आणि येताना घरून आपली स्पेशल कोल्हापुरी कडक भाकरी घेऊन यायचे घरून. आणि मग बाजार झाला की कोणाकोणाकडे काही डाळी असायच्या, कांदा आहे, खोबरं आहे, तेल आहे, ते सगळेजण मिळून असं मिक्स करून एक त्यांनी आमटी तयार केली भाकरी बरोबर कुस्करून खायला. अच्छा. आणि ती ह्या आठवडी बाजारात तयार झाली म्हणून त्याचं नाव बाजार आमटी असं. ओ, मस्तच. आपले हे वारकरी जेव्हा जातात वारीला तेव्हा करकम किंवा त्याच्या आसपासच्या गावामध्ये ना सगळ्या घरांमधून या वारकऱ्यांसाठी ही बाजार आमटी आणि भाकरी दिली जाते. ओ, म्हणजे तू पंढरपुरात गेलीस ना तरी छान धाबे आणि हॉटेल्सवर जागोजागी तुला ही बाजार आमटी मिळेल खायला. ओ, मस्तच. तर आता यावर्षी तर आपण वारीला गेलेलो नाहीये, पण वारीला खायला मिळणारी आपली ही बाजार आमटी आपण नक्की घरी करून बघूया. तर त्याच्यासाठी आपण साहित्य बघू. हे सगळं आहे आपल्या बाजार आमटीचं साहित्य. ह्यात प्रामुख्याने 5 डाळी आपण घेतलेल्या आहेत. 1 टीस्पून हरभरा डाळ, 1 टीस्पून मटकीची डाळ, 2 टीस्पून तुरीची डाळ, 1 टीस्पून मसूरची डाळ आणि 1 टीस्पून मुगाची डाळ. आता ह्याच्यामध्ये कोणाला जर तुरीच्या डाळीचा त्रास होत असेल किंवा एखादी डाळ अवेलेबल नसेल तर ती स्किप केली तरी चालते. आणि आता वाटणाचं साहित्य बघून घेऊया. 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 1 टीस्पून तीळ, पाववाटी किसलेलं सुकं खोबरं, कोथिंबीर. इथे मी कोथिंबीरीची देठं पण घेतली कारण आपल्याला हे वाटण्यासाठी पाहिजे. 2 मध्यम आकाराचे कांदे, हे मी पातळ चिरून घेतलेले, आणि 1 छोटा टमाटो. आता इतर साहित्य आहे तेल, जिरे, कढीपत्ता, हळद, हिंग, लाल तिखट, इथे मी बॅडगी मिरचीचं घेतलं आहे म्हणजे रंग चांगला येतो, गरम मसाला, आणि हे आहे काळा मसाला. तिथे सोलापूरकडे याला काळं तिखट म्हणतात. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण या 5 डाळी आपल्या स्वच्छ 3-4दा धुवून शिजायला ठेवूया. डाळींमध्ये जेवढं प्रोटीन असतं ना तेवढा तो शिजायला वेळ लागतो. म्हणजे इथे आपण जशी प्रीती एक डाळ टाकतीये, म्हणजे ते पहिल्यांदा तिने हरभरा डाळ टाकली, सो हरभरा डाळीमध्ये प्रोटीनचं प्रमाण सगळ्यात जास्ती असतं. त्यामुळे आपण डिसेंडिंग ऑर्डरने जर बघायला गेलो तर हरभरा डाळ प्रोटीनमध्ये सगळ्यात जास्ती असते. त्याच्यानंतर मटकीचा नंबर येतो, मग आपण टाकली तूर, मसूर आणि मग शेवटी मूग. वेगवेगळ्या डाळींमध्ये वेगवेगळे अमायनो ॲसिड्स असतात. अमायनो ॲसिड्स म्हणजे प्रोटीनचे प्रकार, आणि अशा सगळ्या डाळी मिक्स केल्यामुळे आपल्याला सगळ्या प्रकारची अमायनो ॲसिड्स त्यातून मिळतात. ह्याचं जर तुम्हाला डिटेल डिस्क्रिप्शन हवं असेल ना, मागच्या एपिसोडमध्ये आम्ही जी वरण फुलं केली होती
त्याच्यात मात्र नक्की बघा हां. आता डाळी स्वच्छ धुवून झालेल्या आहेत, ह्याच्यात मी पाणी घालते आणि कुकरला लावायच्या आधी ह्यात थोडीशी हळद, हिंग घाल आणि अगदी थोडंसं तेल. आता हे कुकरला लावून 2-3 शिट्ट्या करून घेऊया. आता इथे आपल्याला 2 प्रकारचे वाटण करून घ्यायचे. तर पहिलं आपण खोबरं आणि लसूण कोथिंबीरचं करून घेऊया. त्याच्यासाठी सुकं खोबरं, हे भाजलेले तीळ आहे, आलं, लसूण आणि कोथिंबीर, या सगळ्याचं आपण छान एक वाटण तयार करून घेऊ. हे बघा, हे आपलं वाटण छान तयार झालेलं आहे. खूप काही गंध वाटलेलं नाही आहे याला. आता आपण आपलं कांदा टमॅटोचं वाटण तयार करून घेऊ. आता कढईत इथे मी 1 टीस्पून तेल घेते. तेल गरम झालं, याच्यात कांदा टाकते. कांदा छान ब्राऊन रंगाचा होऊ द्यायचा. आता हा चांगला ब्राउनिश होतोय कांदा. यात आता टमॅटो घालूया. महाराष्ट्रामध्ये आपण जे आमटीचे प्रकार बघतो ना, त्याच्यात प्रत्येक ठिकाणी चिंच गूळ घातलेलं असतं किंवा टमॅटो घातलेला असतो किंवा आमसूल घातलेलं असतं. तर ह्याचं रिझन काय असतं माहिती आहे का, की आयनचे 2 प्रकार असतात. एक हेम आयन आणि दुसरं नॉन हेम आयन. तर डाळीमध्ये जे नॉन हेम आयन असतं ना, डाळींमध्ये लॉक असतं आणि त्याचं ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी आपल्याला एका कीची गरज असते. तर ही जी की आहे ते म्हणजे आपलं विटॅमिन सी. त्याच्यासाठी आपण इथे मुख्यत्वे टमॅटो घातलेला आहे आणि बाकी आमट्यांमध्ये आपण चिंच किंवा आमसुलाचा वापर करतो. आता हे छान शिजलेलं आहे. मी गॅस बंद करते. थोडं थंड झालं की हे छान असं गंध वाटून घेऊया. आता हे खोबरं, लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण आणि हे कांदा टमॅटोचं वाटण, अशी दोन्ही वाटण तयार झालेलं आहे आणि आपली डाळही शिजलेली आहे. तर आपण आमटी करायला घेऊया. कढई तापली आहे. आता मी याच्यात तेल टाकते. 2 टेबलस्पून तेल घेते आहे. ह्या आमटीला जरा तेल सढळ हातानेच टाकावं लागतं, म्हणजे छान तर्री येते त्याच्यावर. यात आता हळद घालते, हिंग, जिरे. आता यात आपलं खोबरं, लसूण, कोथिंबीरचं वाटण टाक. लसूण आपण परतलेला नव्हता, तर ह्याच्यात आता हे छान आपलं वाटण परतून घ्यायचं. हे बघ, आपलं हे वाटण छान भाजून झालेलं आहे, रंग पण छान आला आहे. आता ह्यातच मी लाल तिखट, गरम मसाला आणि काळा मसाला किंवा सोलापुरी काळं तिखट घालते. इथे काळं तिखट नसेल तर तुम्ही कुठलाही काळा मसाला किंवा घरगुती आपला जो वापरातला मसाला घातलाय तोही चालतो. ह्यात आता कढीपत्ता घालते आणि आता आपण ह्याच्यात तिखट आणि सगळे मसाले घातले ते जळू नये म्हणून अगदी थोडंसं गरम पाणी घालते त्याच्यात. हे सगळे मसाले असे तेलातच परतून घेतले ना की छान आपल्या आमटीला छान तर्री येते. छान तेल सुटलंय. आपले मसाले पण व्यवस्थित छान अगदी मिक्स झालेले. खमंग वास सुटलाय ग. हो, मस्त छान ठसका लागतोय आणि त्या ह्याचा. आता आपण हे कांदा टमाटोचं वाटण ह्याच्यात घालू. आता हे छान परतून घेतलंय. ह्याच्यात आपण आता आपली मगाशी जे डाळी शिजवल्या आहेत ते घालूया. आता छान ह्याच्यामध्ये ते एकजीव करून घेऊया. आता यात मी परत कोमट पाणी घालते. कोमट पाणी घातलं ना, कढईतल्या कुठल्याही मिश्रणाचं टेम्परेचर मेंटेन राहतं. ही आमटी तशी पातळच असते कारण भाकरीबरोबर कुस्करून खातात, त्यामुळे पाणी घालते अजून. आता ही छान खळखळ उकळू द्यायची. इथे मी आता मीठ घालतेय. आता आपण 4 ते 5 मिनिटं ही आमटी छान उकळू देऊया. हा डाळींमुळे फेस येतोय ना, ते असं ढवळत राहायचं, म्हणजे मग छान उकळल्यावर तर्री येईल वरती. आता आपली आमटी छान उकळली आहे.
त्याच्यात कोथिंबीर घालते भरून. इथे मी गॅस बंद करते. खरं म्हणजे ना, आपल्याकडे महाराष्ट्रात आमटीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे आपली चिंचगुळाची आमटी, आमसूल घालून आमटी, टोमॅटो घालून आमटी, मराठवाड्यातली येसर आमटी आणि अहिल्यानगरची शिपी आमटी, ह्या बऱ्याच तशा आपल्या महाराष्ट्रात आमट्या प्रसिद्ध आहेत. तर तशीच पंढरपूरच्या करकंबची ही बाजार आमटी तयार आहे. बाजार आमटी खरी खायची पद्धत सांगू का? छानपैकी भाकरी आधी चुरून घ्यायची किंवा कुस्करून घ्यायची. ह्यात अजून सोलापुरी कडक भाकरी असेल तर काही अजूनच मजा. अशी छान कुस्करलेली भाकरी, त्याच्यावर मस्तपैकी बाजार आमटी छान कालवून घ्यायची. अशी छान कुस्करलेली आपली भाकरी, त्याच्यावर बाजार आमटी आणि कच्चा कांदा. मस्त. नल पाकदर्पणमध्ये डाळीबद्दल असं म्हटलं आहे, अयं स्वादुत्तरः रूपः सर्वेषा हितकृत बली. म्हणजे ही डाळ अत्यंत चविष्ट आहे. तिचा रंग, रूप, प्रस्तुती आकर्षक आहे. सर्वेषा हितकृत बली म्हणजे सगळ्या लोकांसाठी ही स्वास्थ्यकारी, शक्तिवर्धक आणि हितकारी आहे.